नमस्कार मंडळी, मी संगीता. मी आज तुम्हाला आवळ्याचं क्रश्ड लोणचं करून दाखवणार आहे. आवळा हे एक पौष्टिक फळ आहे, हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. त्यात व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, लोह यासारखे पोषक तत्व असतात. आवळ्याचे सेवन केल्यामुळे अनेक आरोग्यदायी फायदे आपल्याला होतात. चला तर मग आवळ्याचं क्रश्ड लोणचं कसं करायचं ते बघूया. मी इथे 10-12 आवळे घेतलेले आहेत, चांगले टपोरे आवळे घेतलेले आहेत आणि थोडेसे किंचित बघा, तुम्ही बघू शकतात की थोडेसे पिवळे पडायला लागलेत ते आवळे. असे छान आवळे आपल्याला बघून घ्यायचे, अगदी हिरवे आवळे घ्यायचे नाही आहेत, नाहीतर ते जास्त तुरट लागतात. तुम्ही बघू शकता थोडासा कलर बदललेला आहे. हे मी आवळे घेतलेले आहेत, स्वच्छ धुतलेले आहेत आणि कोरडे करून घेतलेले आहेत. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. आवळा नैसर्गिक रेचक म्हणून काम करते आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकतो. आवळा त्वचा आणि केसांसाठी सुद्धा फायदेशीर आहे आणि आवळा मधुमेहाच्या रुग्णांसाठी तर एक चांगला उतारा पण आहे. आता हे आवळे आपल्याला बारीक किसणीने किसून घ्यायचे आहेत. बारीक किसणीनेच आपल्याला घ्यायचे आहे. आपण हे लोणचं शिजवून घेणार नाहीये, त्यामुळे बारीक किसणीने आपण किसून घेणार आहोत. जाड किसणी घ्यायची नाहीये. हे बघा, ही बारीक किसणी आपण घेणार आहोत. आपण हे वाफवून करणार नाहीये लोणचं, त्यामुळे हे लोणचं वर्षभर टिकतं, काहीही खराब होत नाही. आता हे आवळे आपण कोरडे करून घेतलेले आहे आणि बारीक किसणीने आपण किसून घ्यायचे आहे. आपण फोडींचं आवळ्यांचं लोणचं केलं तर ते मात्र आपल्याला फ्रीजमध्ये ठेवावं लागतं, कारण ते आपण वाफवून घेतो, शिजवून घेतो थोडंसं आणि ते झटपट खाता येतं, पण ते आपल्याला फ्रीजमध्ये ठेवावं लागतं, ते लोणचं टिकत नाही. पण हे लोणचं अगदी वर्षभर बाहेर टिकतं आणि हे आपण शिजवलेलं नसतं, कच्चंच असतं. बारीक करून घेतल्यामुळे ते पटकन आपल्याला खाता येतं. हे सगळे मी आवळे आता किसून घेणार आहे. 100 ग्रॅम आवळ्यांमध्ये सुमारे 700 मिलीग्रॅम हे आवश्यक पोषक घटक असतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि एकूण आरोग्य सुधारण्यासाठी लोक सहसा कच्चा आवळा किंवा त्याचा रस खातात. आवळ्याचा वापर आपण चटण्या, रायते, लोणचे किंवा सब्जी बनवण्यासाठी सुद्धा केला जातो. काही लोक तर ते डाळ तांदळात सुद्धा घालतात आणि रसम तयार करतात. रक्तदाब कमी करण्यासाठी सुद्धा आवळा फायदेशीर आहे. आता हा सगळा आपण आवळा किसून घेतलेला आहे. आता हा आपल्याला वाटीने मोजून घ्यायचा आहे. हे बघा, हे तुम्ही बघू शकतात. मी हा 1 वाटी झाला, चांगला दाबून दाबून भरायचा आहे आणि तो आपल्याला मोजून घ्यायचा आहे. आता हा किस आपल्याला गच्च भरून घ्यायचा आहे वाटीत आणि दाबून भरायचा आहे चांगला. ह्या आपल्या 2 वाट्या किस झालेला आहे. तुम्ही बघू शकतात की ह्या 2 वाट्या मी किस घेतलेला आहे आणि त्याला आपल्याला लागणार आहे 3 वाट्या साखर किंवा गूळ. आता इथे मी दोन्ही घेतलेलं आहे, साखरही घेतलेली आहे आणि गूळ पण घेतलेला आहे. म्हणजे 1 वाटीला 1.5 पट आपल्याला गूळ साखर घ्यायची आहे. हे सगळं मी एका भांड्यात कालवून घेणार आहे. आता आपण गूळ घेणार आहोत. मी गूळ 1.5 वाटी घेणार आहे आणि साखर 1.5 वाटी घेणार आहे. आता तुम्हाला सगळा गूळ घ्यायचा असेल तरी घेऊ शकतात, सगळी साखर घ्यायची असेल तरी घेऊ शकतात, पण मी इथे अर्धा घेतलेलं आहे. आता इथे बघू शकता तुम्ही, 1 वाटी मी गूळ घेतलेला आहे आणि अजून अर्धी वाटी मी यात गूळ टाकणार आहे. म्हणजे निम्मे निम्मे मी घेतलेलं आहे. तुम्हाला काही आवडत असेल तुम्ही कसंही त्याचं प्रमाण घेऊ शकतात. पण एक लक्षात ठेवायचं की 1 वाटी किसाला आपल्याला 1.5 पट साखर किंवा गूळ घ्यायची आहे. आता हे आपण यात आपण साखर टाकणार आहोत 1 वाटी आणि अजून अर्धी वाटी मी टाकणार आहे. म्हणजे 2 वाटी किसाला मी 3 वाट्या गूळ साखर घेणार आहेत. हे प्रमाण मात्र आपल्याला चुकवायचं नाहीये. यात आपण मीठ सुद्धा टाकलेलं आहे. पाव वाटी मी इथे त्याच वाटीने मीठ टाकलेलं आहे. मी यात केपर मसाला टाकलेला आहे. तुम्हाला दुसरा मसाला टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकतात, पण मी इथे केपर मसाला टाकलेला आहे. जवळजवळ 3 चमचे मी केपर मसाला टाकलेला आहे. आता हा थोडा मसाला तुम्ही कमी जास्त घेऊ शकतात. इथे बॅडगी मिरचीचं मी तिखटसुद्धा घेतलेलं आहे. 1 चमचा मी तिखट घेतलेला आहे. हे सगळं आता आपल्याला कालवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकतात, हे सगळं आपल्याला कालवून घ्यायचं आहे आणि गूळ आणि साखर त्यात बरोबर विरघळते. प्रथम हे आपण छान कालवून घ्यायचं आहे, वर खाली करून घ्यायचं आहे. म्हणजे सगळ्या आवळ्याला मीठ, साखर, गूळ आणि मसाला, तिखट हे सगळं त्या आवळ्याला छान लावून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकतात, हे सगळं मी कालवून घेतलेलं आहे आणि आता हे 1 दिवस आपल्याला झाकून ठेवायचं आहे. तुम्ही बघू शकतात, मी हे छान कालवून घेतलेलं आहे, पण आपल्याला गुळाचे खडे मात्र त्यात दिसत आहेत. तर आपल्याला हे 1 दिवसासाठी छान झाकून ठेवायचं आहे. म्हणजे हे सगळी साखर आणि गूळ त्यात विरघळतो आणि एकजीव होतं.
मी आता हे 1 दिवस झाकून ठेवणार आहे. दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकतात हे बघा मस्त रस सुटलेला आहे आणि खाण्यासाठी हे लोणचं तयार झालेलं आहे. बघा झटपट होणारं लोणचं, चवीला अतिशय सुंदर लागतं आणि कोणीही खाऊ शकतं. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे याचा आस्वाद घेऊ शकतात. कारण चावायची गरज नाही आहे. हे मस्त सुंदर लोणचं लागतं. तुम्ही बघू शकतात हे किती सुंदर कलर आलेला आहे. अगदी मुरल्यानंतर 1 दिवस ठेवल्यानंतर रससुद्धा सुटतो आणि कलरसुद्धा मस्त येतो. मी इथे केप्रचा लिंबू मसाला घेतलेला आहे. तुम्हाला दुसरा मसाला आवडत असेल तर तुम्ही घेऊ शकता. वाफवून शिजवून घेतलेलं लोणचं फार काळ टिकत नाहीत कारण ते फ्रीजमध्येच ठेवावं लागतं. पण हे कच्चं असल्यामुळे अगदी 2-2 वर्ष हे लोणचं खराब होत नाही. पण मीठ आणि साखरेचं योग्य प्रमाण घेतलं तर हे लोणचं टिकतं. आपण हे लोणचं पोळी, भाकरी, पराठा, पुरी, ब्रेड कशाबरोबर सुद्धा हे लोणचं खाऊ शकतात. अगदी वरण भाताबरोबर तोंडी लावलं तरी अगदी तोंडाला चव येते. तापातनं आजारातनं उठलेल्या व्यक्तींना हे लोणचं आवर्जून द्यायला पाहिजे. तर असं लोणचं आपणही नक्की करून बघा, खाऊन बघा आणि आपल्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.